नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आदित्य जी आहे तर ते आपल्या हाताने अगदी मानाचा तो फेटा आपल्या ऋषिकेशला बांधतात अगदी तोऱ्यामध्ये। तेव्हा मात्र आता ऋषिकेश त्या फेट्यामध्ये अगदी रुबाबदार दिसत असतो। तेव्हा आता फेटा बांधून झाल्यानंतर ऋषिकेशला आता आदित्यजी खुशून म्हणतात की हे बघ ऋषिकेश, बायकोच्या सन्मानासाठी तू ज्या घरातून तू बाहेर पडलास, आज त्या रणदिव्यांच्या घरामध्ये अगदी तुम्ही दोघेही सन्मानाने गृहप्रवेश करत आहात। तेव्हा आता ऋषिकेश खूप खुश होतो आणि आदित्यजींच्या पाया पडतो आणि सुचित्रा ताईंच्या सुद्धा। तेव्हा आता तोंड भरून आता ते ऋषिकेशचं कौतुक तर करतात आणि अगदी त्यांना गोडसा आशीर्वाद देतात। तेव्हा आदित्यजी आणि ऋषिकेश एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात। सर्व गाव आता इतकं खुश असतं आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतात। ढोल ताशांच्या तालावर आता मिरवणूक निघलेली असते। सनई चौघडे वाजत असतात आणि आपला ऋषिकेश इतका खुश असतो आणि तेवढ्यात मात्र आता जानकी सुद्धा खूप छान अशी तयार होऊन येणार असते, कारण आज मात्र रणदिव्यांच्या घरामध्ये अगदी ऋषिकेशच्या मनाने या घरात गृहप्रवेश होणार असतो आणि तो सुद्धा अगदी वाजत गाजत आणि धूमधडाक्यात अगदी त्यांची मिरवणूक निघून सर्वांना अगदी मुळशी गावाला इतका आनंद झालेला असतात आणि आपले प्रमुख पाहुणे हे सुद्धा त्यांची उपस्थिती तेथे लावतात। त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये तर इतके छान सर्वजण तयार होतात, कारण आज ऋषिकेश आणि जानकी घरात परत येणार असतात। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे अजून कसे आले नाही हे ऋषिकेश आणि जानकी, म्हणून त्यांची अगदी वाट बघत असते। दरवाजाकडे अगदी डोळे लावून बसलेले असते। तेव्हा आता आपला सुमित्राच्या जवळ येतो आणि म्हणतो की आई अगं येतील, तू नको काळजी करू। सुमित्राची इतकी घाई सुरू असते। सुमित्रा म्हणते की अरे येव्हाना तर ते यायला हवे होते। तेव्हा आता सुमित्रा म्हणतो की आई अगं येतील आणि जगातील तू पहिली सासू असशील की इतक्या सुनेची तू आतुरतेने वाट पाहते म्हणून। तेव्हा आता अवंतिका म्हणते की सौमित्र अरे तू गप ना, आणि तसंही आता आमच्या आई आहेच जगातील बेस्टच्या सासूबाईत। सुमित्राचा चेहरा अगदी खुलतो। आमच्या आई वहिनींची नाही तर ऋषिकेश दादांची सुद्धा दोघांची वाट पाहतात। तेव्हा आपले नाना सुद्धा आज खूप खुश असतात। तर सुमित्रा म्हणते की हो ग अवंतिका, अगदी मनातील बोललीस, अगदी खरं आहेस। बरं मला एक सांग बरं, तू गुलाबला सांगितले का आणि त्याला सांगून तू ऋषिकेशच्या आवडीची शेवायची खीर तर बनवली ना? तेव्हा आता अवंतिका खुशून म्हणते की हो हो आई नक्की बनवली, अगदी ऋषिकेश दादांना आवडती तशीच केली। आता एक मात्र करा की तुम्ही अगोदर खाली बसून घ्या आणि एकतर सकाळपासून आई अहो काही खाल्लेलं नाही, बसा बरं तुम्ही खाली। तेव्हा आता सौमित्र सुद्धा म्हणतो की अगं कालपासून तू काही खाल्लेलं नाही, नको हट्ट करू बरं आई, अगं तू थोडंसं खाऊन घे बरं। आणि तेवढ्यात मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या हे बाहेर येतात। तर सुमित्रा ही सौमित्राला म्हणते की नाही रे, अरे शक्यच नाही, मला भूक सुद्धा नाही आणि हे बघ मी ठरवलं की जोपर्यंत या घरची लक्ष्मी घरी येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही। तेव्हा आता हे बोलणं ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग तर एकमेकांकडे बघू लागतात, कारण त्यांना हे जे काही होणार आहे ते काही माहिती नसतं। तेव्हा आता सारंग ऐश्वर्याकडे पाहतो आणि लगेच पुढे येतो आणि म्हणतो की लक्ष्मी, आई कुणाला लक्ष्मी म्हणतेस तू? काय ऐकतो मी हे? आणि लक्ष्मी ती जानकी वहिनी सुद्धा तो म्हणत नाही तर जानकी म्हणतो आणि ती लक्ष्मी नाही, ती कैदाशीन आहे कैदाशीन। तेव्हा मात्र आता सर्वांना राग येतो। नानांना सुद्धा आता ह्या सारंगचा खूप राग येतो। तेव्हा सारंग पुढे रडतच म्हणतो की तिनेच आमच्या आयुष्याची माती केली, तिच्यामुळे हे घर बर्बाद झालं आणि आई तू हे विसरू नको, ती जानकी एक नंबरची ढोंगी आहे। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने सारंग पूर्णपणे आता यांच्या विरुद्ध बोलायला तयार केलेला असतो आणि तो ऋषिकेश सावत्र। तेव्हा आता सुमित्रा इतका राग येतो, कारण तिने आतापर्यंत आपला राग आवरलेला असतो, परंतु आता मात्र सारंग असं म्हटल्यानंतर, सावत्र हा शब्द वापरल्यानंतर सुमित्रा एक सनकणी सारंगच्या कानाखाली देते आणि नंतर दुसरी सुद्धा देते आणि एका पाठोपाठ अगदी सनसन असे कानामागे देते। नाना सुद्धा म्हणतात की हो हो असंच पाहिजे, याला तर आणखीन मारच मिळाला पाहिजे। सुमित्रा आता कानामागे देत म्हणते की बेशरम, अरे जीभ कशी झडली नाही तुझी? त्याला सावत्र म्हणताने परत सन 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 2-3 असे कानामागे देते आणि खबरदार परत जर तुझ्या तोंडातून हा शब्द बाहेर पडला तर, आणि सारंगच्या हाताला धरून त्याला आता जोरात ढकलून देते। तेव्हा मात्र आता सुमित्राला इतका राग येतो। सुमित्रा म्हणते की अरे सारंग, तुला तर फक्त ऋषिकेश आणि जानकी यांच्या वागण्यातील
कुसळ दिसतं, परंतु तुला तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या वागण्यातील मुसळ नाही दिसत का? तेव्हा सारंग तर रडतच गाल चोळत असत. अरे जानकी आणि ऋषिकेश यांनी या घरासाठी काय काय केलं, प्रत्येक वेळेस या घराला संकटातून वाचवलं, या घराला सावरलं. अरे त्यांनी हे घर आपलं कोसळून दिलं नाही, आणि ते पण घराच्या बाहेर राहून. पुन्हा आता सुमित्रा धावून येते आणि तुला लाज कशी वाटत नाही त्यांना सावत्र म्हणताने. आणि काय रे जानकीला तू काय म्हणालास, तिच्यामुळे या घराची बर्बादी झाली का? आणि हे बघ, काल जर ती वेळेवर आली नसती तर आज मात्र आपण सर्वजण हे रस्त्यावर असतो. हे का लक्षात येत नाही तुझ्या? जे काही कारस्थान केले त्यातून फक्त तुला जानकीने वाचवलं, आणि तुला तर नाही फक्त सगळ्यांना वाचवलं. तेव्हा नाना सुद्धा आता हातवारे करून सारंगकडे बोट दाखवत असतात. ऐश्वर्या तर आता अगदी तिच्या तोंडाला कुलूप लागलेलं असतं, अगदी भामट्यासारखं ती हे सर्व पाहत असते. तेव्हा आता सुमित्रा तर इतकी भडकलेली असते आणि ती सारंगला म्हणते की तू असं ऐकणार नाही, आज मात्र मी तुला. तेव्हा आता सारंग लगेच सुमित्राच्या हातापाया पडायला सुरुवात करतो. आई, अगं ऐक ना प्लीज, आई ऐकून घे, तू मला मारू नकोस प्लीज. म्हणून आता सुमित्रा रागाने झाडू घेते आणि त्या झाडूने मात्र आता हे सारंगची चांगली मारपीट करते, त्याला चांगली धुलाई देते, चोप देते. माझ्या जानकीला कैदाशीन म्हणतो आणि काय ऋषिकेशला सावत्र म्हणतो, म्हणून आता सुमित्रा जोरजोराने त्याला मारत असते. तेव्हा मात्र आता सुमित्रा खूप भडकत खूप मारते, परंतु सौमित्रा आणि अवंतिका धावत येतात, सुमित्राच्या हातातील झाडू घेतात आणि आईला शांत करतात. सौमित्र म्हणतो की आई तू आज खूप मारलं, शांत हो बरं. अवंतिका तिच्या हाताला धरून तिला खाली बसवते. तेव्हा आता सुमित्राला एक खूप मोठा राग आलेला असतो. सुमित्रा रडतच म्हणते की कसं वागू, या मुलाशी मी कसं वागू, म्हणून सारंगकडे बोट दाखवत असते. अरे सौमित्र तूच सांग की या सारंगचं मी काय करू. म्हणून अवंतिका धावतच जाते आणि सुमित्राला पाणी घेऊन येते. सारंग आता खूप रडत असतो. हा सगळ्यात धाकटा आहे म्हणून मी याचे किती लाड केले, किती जीव लावलं याला, परंतु याने मात्र काय लायकी दाखवली, याने सगळ्यांचा अपमान केला, अगदी घरावर सुद्धा संकट यानं ओढवलं, आणि तरी सुद्धा आता माझ्या जानकीला कैदाशीन म्हणतो. म्हणून सुमित्राला आता एक खूप मोठी अशी जखम झालेली असते, कारण सारंगचं जे काही वागणं आहे ते काही सुमित्राला पटत नाही. सुमित्रा परत अगदी रागाने उठते आणि सारंगला हाताला धरून ती पुन्हा त्याला मारायला लागते. सुमित्रा धावत येतो, आई नको ग प्लीज शांत हो. तेव्हा सुमित्राला काही आता तिचा राग अनावर होतो. ती म्हणते की हे बघ, अरे माझ्या ऋषिकेशने इतक्या हिमतीने आणि कष्टाने ही कंपनी उभी केली होती, ती नावावर उपस आणली होती, आणि याने काय केलं तर ती कंपनी धुळीस मिळवली. म्हणून एक सनकणी पुन्हा ती सारंगच्या कानामागे देते. तर अवंतिका आईंना शांत करते, तरी सुद्धा सुमित्रा काही थांबत नाही आणि सारंगला म्हणते की अरे ज्याला तू सावत्र म्हणतोस ना, अरे त्याने किती खस्ता खाल्ल्यात तुझ्यासाठी सुद्धा, काही त्याने या घरासाठी केलं, तुझ्यासाठी केलं, तू सगळं काही विसरून गेलास का रे. अरे तू परमेश्वराचे आभार मान की त्याच्यासारखा भाऊ तुला मिळाला. म्हणून आता सुमित्रा त्याचे हात धरते आणि परमेश्वराला हात जोडायला भाग पाडते. आजी आणि ऐश्वर्या मात्र अगदी भामट्यासारख्या पाहत उभ्या असतात. तेव्हा सुमित्रा सारंगला म्हणते की अरे रोज मात्र तू त्याचे दुधाने पाय धु आणि ते पी, तेव्हा ते मात्र अक्कल तुला येईल थोडी. आणि नाही, तुला बोलून सुद्धा काही उपयोग होत नाही, कारण तू तर बायकोचा बैल. त्यामुळे एक काम कर, तू माझ्या डोळ्यासमोर आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, चालता हो सारंग खबरदार. तेव्हा आता सुमित्रा इतकी रडत असते आणि सारंगवर धावून जात असते. तर सुमित्रा आणि अवंतिका पुन्हा आईला धरतात आणि शांत करतात. अवंतिका म्हणते की आई प्लीज, अहो येथे बसा, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. सारंग लगेच धावतच आपल्या रूम मध्ये निघून जातो. तर सुमित्रा खूप रडत असते. अवंतिका सुमित्राला म्हणते की आई पाणी घ्या, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. परंतु सुमित्रा मात्र आता खूप अशी रडत असते. आणि तेवढ्याच मात्र आपले गुलाबदादा इतके धावत येतात, आई साहेब नानासाहेब, आई साहेब नानासाहेब करत. अहो आपले दादासाहेब आणि वहिनीसाहेब घरी येतात, अशी आनंदाची बातमी देतात. तेव्हा आता सर्वांना अगदी आनंद होतो, सर्वांचे चेहरे मात्र अगदी खुलतात. गुलाबदादा म्हणतात की खूप मोठी अशी मिरवणूक काढलेली आहे, सर्व गाव त्यांना वाजत आणि गाजत घेऊन येत आहे. तेव्हा आता सुमित्राच्या चेहऱ्यावर अगदी आनंद खुलतो. तेव्हा सुमित्रा नानांजवळ येते आणि अहो ऐकलत का गुलाब काय म्हणतो. तेव्हा नानांचा सुद्धा चेहरा अगदी खुललेला असतो. अहो आपले जानकी आणि ऋषिकेश वाजत गाजत आपल्या घरी येतात. सगळी तयारी तर झाली ना, मग त्यांचं स्वागत सुद्धा अगदी जंगी करायचं, म्हणून चला म्हणून ती नानांचा ते धरते आणि नानांना घेऊन बाहेर येते. सर्वांचा आनंद इतका ओसंडून वाहत असतो. परंतु भामटे आजी मात्र आता लगेच ऐश्वर्याच्या बरोबर बोलायला जाते की नक्की यापुढे आता काय असं त्यांना प्लॅन करायचा आहे याबद्दल. सर्वजण बाहेर येतात आणि बाहेर येऊन पाहतात तर काय, आपले जानकी आणि ऋषिकेश अगदी ढोल ताशांच्या तालावर अगदी वाजत आणि गाजत
सनई चौघड्यांच्या अगदी या मिरवणुकीत अगदी आपले एक राम आणि लक्ष्मणासारखा जोडा दिसत असतो आणि अगदी खुश असतात। तेव्हा आता दाराशी येतात, सर्वजण बाहेर आल्यानंतर अगदी खुश होतात। तर अवंतिका खुश म्हणते की आपले दादा आणि वहिनी आलेत, म्हणून धावतच ती आता तेथे येते। अवंतिका खुश म्हणते की वहिनी सुद्धा आल्यात, तर सौमित्र म्हणतो की आपले दादा सुद्धा आला। तेव्हा मात्र आता सर्वांना इतका आनंद होतो, आपल्या नानांना सुद्धा खूप असा आनंद होतो आणि सुमित्राचे डोळे तर अगदी आनंद अश्रूने भरून जातात। तेव्हा मात्र आता सारंग रूममध्ये येतो आणि खूप रडत असतो आणि आई, हो ऐश्वर्या माझी आई किती बदलली ओ, लहानपणापासून तिने कधीही मला इतकं मारलं नव्हतं, आज तितकं मारलं हो मला। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो नशिबाने एकतर आपल्याला अगोदरच फटका दिलेला आहे, परंतु तुमच्या आईने तुम्हाला इतकं मारलं आणि कोणी आपल्या मुलावर इतकं सर्वांसमोर मारतं का? काय गरज होती तुम्हाला इतकं मारण्याची? आणि जाऊन दे, मी तरी आता कशाला बोलतेस, आता बोलून तरी काय उपयोग होणार आहे? मला तर असे वाटते की तुम्ही मगाशीच बोलायला हवं होतं, तुम्ही कशाला गपगुमान बसलात आणि काय इतकं सहन केलं, तुम्ही काय इतकं मार खाल्ला तो? तेव्हा सारंग सुद्धा आता ऐश्वर्यावर ओरडतो की म्हणजे तुम्हाला काय वाटतं की माझ्या आईवर मी हात उचलायला हवं होता का? काय बोलतात ऐश्वर्या तुम्ही? म्हणून सारंग आता खूप असा रडतो आणि त्याला आता खूप असा पश्चाताप होत असतो। एकतर या घरामध्ये कुणालाच आपली पडलेली नाही आणि सगळेजण आता आपल्याला अगदी पायाशी धरतात, आपण या घरासाठी ओझ झालेलं आहोत, ओझ। सगळेजण आता त्या जानकीचा आणि त्या ऋषिकेश दादाचा उदय करतात, सर्वांना त्यांचं कौतुक वाटतं। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की म्हणजे काय, कालपर्यंत आईंना आपलं कौतुक वाटायचं, परंतु आज मात्र त्या ऋषिकेश आणि जानकी या दोघांचं कौतुक वाटतं, कालपर्यंत त्यांचा राग यायचा, परंतु आता मात्र हळूहळू सगळं काही बदलत चाललं। ज्या आईंना मी इतक्या मेहनतीने माझ्या बाजूने ओळवलं होतं, आज मात्र त्याच आई जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूने आहे। त्या जानकी मुळे माझं आज या घरातील सगळी काही सत्ता, माझा रुबाब, सगळं काही अगदी पाण्यात गेलं। म्हणजे आता ती महाराणी मोठ्या तोऱ्यात या घरामध्ये येणार आणि या घरात आल्यानंतर तिची दासी बनून हाजी करायची का? अरे हट, बिलकुल नाही। या घराच्या बाहेर असताना तिची काय अशी अवकाद आहे मी तिला दाखवूनच देईल, आणि आता मात्र या घरात आल्यानंतर मी तिची तीच गत करणार, तिच्या सगळ्या स्वप्नांची मी माती करेल। तेव्हा आता माती असं म्हटल्यानंतर ऐश्वर्याला तिच्या प्लॅनची आठवण होते, कारण आता तिला जानकीच्या अंगावर माती ओतायची असते असे ती आता ठरवते। त्यानंतर आता बाहेर सर्वजण अगदी डान्स करत असतात, आपले जिजी अक्का, बाबी आत्या, एकदम अशा नित्या सगळे काही गावकरी अगदी धूमधडाक्यात आपल्या जानकी आणि ऋषिकेश समोर नाचत आणि वाजत गाजत त्यांची मिरवणूक घरी घेऊन येतात। बाबी आत्या आणि आपल्या जिजी अक्का यांची छान अशी फुगडी रंगलेली असते, ते पण ढोल ताशांच्या तालावर। आता सर्वजण फुगड्या खेळायला सुरुवात करतात, आपली नित्या सुद्धा आता इतकी खुश असते आणि हे सर्व काही बघून आई आणि नाना या दोघांना खूप असा आनंद होत असतो। गुलाबदादा, अवंतिका आणि सौमित्र अगदी डोळे भरून हे दृश्य पाहत असतात। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात, ते पण खुश होत। आपल्या जानकी आणि ऋषिकेशचे रूप पाहून सुमित्राचे डोळे अगदी भरून येतात आणि सर्वजण टाळ्या वाजवत ऋषिकेश आणि जानकी या दोघांना घरात घेऊन येत असतात। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात। ओवी तर आपली इतकी छान खुशून डान्स करत असते, सर्वांच्या अंगावर फुलांचा वर्षाव होत असतो आणि सर्वजण आता बेभान होऊन डान्स करत असतात। आपल्या नानांना इतक्या दिवसातून आज इतका मोठा आनंद झालेला असतो आणि आपले सौमित्र आणि अवंतिका या दोघांना सुद्धा इतकं असं धूमधडाक्यात स्वागत आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांचं होत असतं आणि त्यांचं कौतुक सुद्धा। तेव्हा मात्र आता लगेच आपले आदिजी सर आहे तर ते पुढे येतात आणि आपल्या जानकी, ऋषिकेश, ओवी यांच्या अंगावरून पैसे ओवाळून ते अगदी त्यांची दृष्ट काढल्यासारखं बाजूला फेकतात। तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र अगदी खुश होऊन एकमेकांकडे पाहतात। आपल्या जानकीचे डोळे भरून येतात तर सुचित्राताई पुढे येतात आणि जानकीच्या डोळ्यातील पाणी पुसून रडायचं नाही असं म्हणतात, परंतु जानकीला इतका आनंद झालेला असतो आणि आपल्या डोळ्यातील पाणी काही तिचं कमी होत नसतं, अगदी आनंदाच्या धारा वाहत असतात। तेव्हा आता आपले नाना डोळे भरून आपल्या जानकी आणि ऋषिकेशचा हा कौतुक सोहळा आणि आनंद सोहळा पाहत असतात, त्यांना अगदी डोळे भरून येतात। सर्व गावकरी, आपले शेतकरी, अख्खं मुळशी गाव आज ह्या सोगतासाठी आणि ह्या गृहप्रवेशासाठी रणदिव्यांच्या दारात आलेलं असतं, ते पण वाजत आणि गाजत। तेव्हा आता सुमित्रा रडतच पुढे आपल्या जानकी जवळ येते आणि दोघी आता एकमेकीकडे पाहतात, दोघींचेही डोळे आनंद अश्रूने भरून येतात। तेव्हा जानकी आणि ही सुमित्रा आहे तर दोघी एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात आणि खूप अशा आनंदाने त्या रडतात, कारण आज इतका आनंद झालेला असतो, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं। इतक्या दिवसातून आपली जानकी घरी आलेली असते आणि ते पण अगदी आनंदाने वाजत गाजत आणि अगदी हक्काने
आणि मानाने आपल्या नानांचे सुद्धा डोळे भरून येतात। दोघे आता मायलेकींसारखं एकमेकींना भेटतात आणि आपले नाना त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसतात। आणि हे सर्व पाहून आपले आदिजी आणि हे सुचित्रा ताई आहे यांना सुद्धा खूप असा आनंद होतो। तर सारंग मात्र भामट्यासारखा आता ह्या मिरवणुकीमध्ये त्या लोकांमध्ये घुसतो आणि अगदी भामट्यासारखं हे सर्व दृश्य तो पाहत असतो। तेव्हा मात्र आपले जानकी आणि ऋषिकेश खूप असे रडत असतात आणि आता ह्या जानकी आणि सुमित्रा एकमेकींच्या गळ्यामध्ये खूप असा रडतात आणि एकमेकींना इतक्या दिवसातून त्या अगदी मिठी मारून भेटतात। आपल्या बाबी तर खूप खुश असतात आणि सर्वजण आता इतका त्यांना आनंद झालेला असतो। आपली जानकी ही आईंना भेटते आणि आईंना भेटून झाल्यानंतर आता जानकीचे डोळे भरून आलेले आहे तर सर्वांचे सुद्धा डोळे अगदी भरून येतात। जानकी आता नानांकडे जाते आणि नानांच्या पाया पडून आता ती एका लेकीप्रमाणे अगदी आनंदाने मिठी मारते। नाना सुद्धा आपल्या जानकीला भेटून अगदी खुश होतात। ओवी सुद्धा धावतच येते आणि आपल्या आजीला प्रेमाची मिठी मारते आणि आपल्या आजीच्या डोळ्यातील अगदी आपल्या हाताने पाणी पुसते आणि आपले नाना सुद्धा जानकीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात। तेव्हा सुमित्रा आता ओवीला सुद्धा नानांजवळ अगदी धावतच जायला सांगते। तेव्हा आता ओवी धावतच जाते आणि नानांच्या पाया पडते। नानांना आता घट्ट मिठी मारते तर जानकी आता उठते आणि रडतच आपल्या अवंतिकाला सुद्धा अगदी एका बहिणीप्रमाणे घट्ट अशी मिठी मारते। दोघी अगदी खुश असतो। सर्वांच्या आनंदाला आता एक उधाण आलेलं असतं। आपल्या लक्ष्मणासारखा भाऊ आणि देर असणारा आपला सुमित्र सुद्धा आपल्या जानकी बहिणीला अगदी भेटून खुश होतो। जानकी आता आपल्या सुमित्र जवळ सुद्धा येते आणि अवंतिका आणि सुमित्र या दोघांना सुद्धा आता प्रेमाची मिठी मारून भेटते। त्यानंतर आता इकडे आजी घाईने आता ऐश्वर्याकडे आलेली असते परंतु ऐश्वर्या तिला आता एका प्लॅन बद्दल सांगते। तर आजी विचारते की काय ग ऐश्वर्या तुम्हाला इतक्या घाईने का बोलावून घेतलंस ग? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी अहो असं काय करतात, ही काही गणपतीची मिरवणूक आहे का? आणि आता ऐश्वर्या दोन काही मातीचे जे भरलेले पुडके असतात तर ते आजीच्या हातात देते। तेव्हा आजी म्हणते अगं हे काय आहे, गुलाल आहे का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते अगं आजी माती आहे ती माती, गुलाल नाही। तेव्हा आता आजी म्हणते की अगं मग माती मला कशाला देते, गुलाबला दे ना ती माती। त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की आजी मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐकून तरी घ्या, कारण आता जानकी आणि ऋषिकेश मात्र स्वतःची मिरवणूक काढत खूप असे तोरात या घरामध्ये येणार आहेत ना, त्यामुळे ह्या मातीच्या पिशव्या आहे ना त्या घेऊन तुम्हाला वर जायच्या आहेत। तर आता आजी म्हणते की वर, आणि वर कशाला? तेव्हा आता लगेच ऐश्वर्या जे काही तिचा प्लॅन आहे त्याबद्दल आजीला समजावते। हे बघा जानकी आणि ऋषिकेश जेव्हा गृहप्रवेश करताना दारात येतील ना तेव्हा मात्र तुम्ही ही मातीची पिशवी आहे ना ती फक्त त्यांच्या अंगावर अशी उलटी करून द्यायची। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय असं, आणि ही जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्या डोक्यावर उलटी करायची, त्यामुळे नको बाई, आणि ही माती तू तुझ्याच हातामध्ये घे। म्हणून आता आजी त्या ऐश्वर्याच्या हातामध्ये ते बांधलेले पुडे देत असते। तर ऐश्वर्या म्हणते की का? तर आजी म्हणते की हे बघ मला काही तुझ्या नादी लागायचं नाही, एकतर अगोदरच तुझे ग्रह हे असे उलटे फिरतात आणि त्यात म्हणजे आता मी जानकीच्या डोक्यावर जर ही माती ओतली आणि ते जर सुमित्राने बघितलं आणि डायरेक्ट ती मला अशी चुटकी वाजवत काशीला पाठवून देईल, मग मी काय करू तूच सांग बरं। तेव्हा ऐश्वर्या लगेच आता थोडंसं नाटक करायला सुरुवात करते की आजी अहो असं काय करतात, मी तुमची गुंडी आहे ना। तेव्हा आजी सुद्धा तिच्याच अगदी सारखं बोलत असते की हो ना अगं तू तर माझी गुंडी आहे, पण मी काय करू बरं। तेव्हा ऐश्वर्या थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की तुम्ही मागाशी बघितलं ना आईंनी माझ्या लाडक्या नवऱ्याला सारंगला किती मारलं हो। तेव्हा आता आजी म्हणते की हो ना ग। ऐश्वर्या म्हणते की हो ना अहो फक्त सोलून चटके देण्याचं बाकी होतं, आणि तुम्हाला ते आवडलं का? तर आता आजी म्हणते की नाही ग मला नाही आवडलं खरं। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मग आई हो ना, मग आजी हे बघा बरं हे कुणामुळे झालं, त्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांमुळेच ना। तर आता आजी म्हणते की हो ना ग। ऐश्वर्या म्हणते की अहो आजी हे लोक जर परत आपल्या घरामध्ये आले तर ते आपल्याला माज दाखवतील, मग तुम्हाला हे हवं आहे का? आजी म्हणते की नको नको। तर ऐश्वर्या म्हणते की मग आजी आपली एक टीम आहे की नाही, गुंडी आणि ऐश्वर्या? तर लगेच आजी म्हणते की हो हो। तर ऐश्वर्या म्हणते की मग हो की नाही आहे ना गुंडी, मग मी जे काम सांगते ते करा, तुम्ही ह्या पिशव्या घेऊन वरती जा। तर आजी म्हणते की अगं तू का जात नाही बरं मला सांगतेस? तर ऐश्वर्या आता पाठ दुखण्याचं नाटक करते की आजी अहो माझं पाठ दुखते आणि मला डॉक्टरांनी शिड्या चढायच्या सांगितलेले नाही म्हणून मी नाही जात। तेव्हा मात्र आता लगेच आजी म्हणते की हो का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो मग तुमच्या गुंडीला त्रास होईल आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुम्हाला कोणीच बघणार नाही म्हणून। आजी म्हणते की हो ना मला डोंगरावर जरी उभं केलं ना मी
कुणाला नाही दिसणार? ऐश्वर्या म्हणते की हो ना आजी, अहो तुम्ही नाही दिसणार, मग जा बरं लवकर. ऐश्वर्या म्हणते की हो पटकन जा, आणि आता जानकी तर बिजी आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं, ही पिशवी अशी उलटी करायची. तेव्हा आता आजी म्हणते की हिला सुद्धा करायचं नाही आणि मला सांगते. तर आता ऐश्वर्या म्हणते की हो हो जा. तर आजी जायला निघते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या मनात म्हणायचं की जानकी बघच, या घरामध्ये येतेच की काय, तुझ्या डोक्यावर माती टाकून मात्र तुझी कशी फजिती करते बघतच राहा. त्यानंतर आता इकडे सुमित्रा रडतच जानकीला म्हणते की जानकी, आज तुझ्यामुळे आज इतक्या मोठ्या तोलामोलाची माणसं आपल्या घरी आली ग, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा ऋषिकेश सुद्धा या घरामध्ये परत आलास, तू त्याला जानकी घेऊन आलीस. जानकी, तुम्हाला जे वचन दिलं होतं ते वचन तू निभावलंस. आणि हे बघ, तुला एक गोष्ट सांगते, म्हणजे हे बघ ना, अगं वनवासातून जेव्हा राम आणि लक्ष्मण घरी आले होते, अगदी त्या सुमित्राला जे काही वाटलं असेल ना, अगदी तसंच आज इतका आनंद मला होतो. म्हणून आता सुमित्रा हे ऋषिकेशची माफी मागते हात जोडून की ऋषिकेश, माझी चूक झाली, मला माफ कर. तेव्हा आता नानांचे सुद्धा डोळे भरून येतात. एवढं सगळं होऊन सुद्धा अरे ऋषिकेश तू घरी आला, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे बघ. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की प्लीज तुम्ही माफी मागू नका, चूक फक्त तुमची एवढी झाली की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या पद्धतीने तुम्ही सुद्धा चुकीच्या वागला. असे आता ऋषिकेश सारंग आणि ऐश्वर्या दोघांकडे बघत बोलत असतो. खरं तर माफी त्या लोकांनी मागायला हवी, सुमित्रा आई तुम्ही नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना ऋषिकेश, तू अगदी खरं बोलला. म्हणून सुमित्रा लगेच आता सारंगला आवाज देते की सारंग, अरे सारंग इकडे. सारंग तर लगेच कावराबावरा होतो आणि ऐश्वर्याकडे बघतो. तेव्हा मात्र सारंग तर लगेच आता ठोंबेसारखा पुढे येतो आणि ऐश्वर्या सुद्धा त्याच्या मागे येते. आणि आजी तर आता वर गेलेली असते, आणि कारण तिला जानकी आणि ऋषिकेश यांच्या अंगावर माती टाकायची असते. परंतु मित्रांनो होते तर काही वेगळंच, आणि बघण्यात सुद्धा एक वेगळाच आनंद. तेव्हा मात्र आता सुमित्रा या दोघांना पुढे उभं करते आणि त्या दोघांना मात्र त्या दोघांची माफी मागायला सांगते. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं आई पण. तेव्हा मात्र आता सुमित्रा रागाने म्हणते की सारंग, तुला ऐकायला येत नाही का, मी तुम्हाला माफी मागायला सांगितले की तू यांची माफी माग. तेव्हा ऐश्वर्या लगेच आईवर ओरडते की आई, तुम्ही त्यांच्यावर का ओरडतात हो, आणि हे बघा आम्ही कुणाची दिशाभूल केलेली नाही आणि काहीच असं चुकीचं नाही केलेलं. तेव्हा आता सर्वांना ऐश्वर्याचा राग येतो. तर जानकी पुढे येते आणि आता ती ऐश्वर्याला म्हणते की हे बघ अगं, चुका काढण्यात सगळं काही आयुष्य पडलेलं आहे आणि तेच काही करण्यासाठी आता मी इथे आलेले आहे. मी तुला म्हटलं होतं ना की माझ्या मुलीसह माझ्या नवऱ्यासह मी पुन्हा वाजत गाजत या घरामध्ये गृहप्रवेश करेल. तेव्हा त्या क्षणाची मात्र आता ऐश्वर्याला आठवण होते. जानकी तिला आठवण करून देते. तेव्हा जानकी म्हणते की अगं, मी तर माझा शब्द पूर्ण केला, त्यामुळे तरी आता तू स्वतःचा अहंकार सोडून दे. तेव्हा आता सर्वांना जानकीचं हे जे काही बोलणं आहे तर ते बघून जानकीचं कौतुक वाटतं. जानकी म्हणते की अगं बघ ना, अख्खं गाव आमच्या पाठीशी आहे. तर आजी मात्र आता भामट्यासारखी हे दोघं कधी आता दारात येतील आणि मी त्यांच्या अंगावर कधी माती होतील असं तिला झालेलं असतं. परंतु नित्या आता आजीकडे पाहते, तिचं लक्ष आजीकडे जातं. जानकी म्हणते की हे बघ, आपल्या दारामध्ये आज मानाची मंडळी आलेली आहेत, त्यांच्या समोर तू अशी रणदिव्यांची शोभा करू नकोस. नाहीतर असं जानकी म्हणते. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की बघितलंस का सारंग, नाहीतर काय करशील ग. आणि सारंग ही आपल्याला इकडे धमकी द्यायला आलीत आणि आपण हिची माफी मागायची का मागायची बरं. त्यामुळे सारंग, मी तुम्हाला सांगते की ही घर तोडायला आलेली आहे, जोडायला नाही. परंतु मी मात्र माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या घरासाठी लढत राहील. तेव्हा आता नित्या वर पाहते आणि वरती कोण आहे, नक्की काहीतरी गडबड आहे. म्हणून नित्या आता सर्व काही अगदी लक्ष देऊन वर जायला निघते. तेव्हा आता आजी मात्र वर म्हणते की ऐश्वर्याने मला इथे नुसतं कामाला लावलं, फक्त माती टाकायची म्हणून मला वर पाठवलं, आणि कधी टाकायची हे कोण सांगणार होतं बरं. आणि मग ही जानकी तर सरळ रेषेत उभी राहील, ही माती तिच्या तोंडावर पडेल का असे प्रश्न आजीला उभे राहतात. नाहीतर मीच तर तोंडावर पडायचं. आणि तेवढ्यात नित्या मागून येते, आजीच्या खांद्यावर हात ठेवते. तर आजी खूप अशी घाबरते आणि आपल्या हातातील तो मातीचा पुडा आहे तर तो मागे लपवते. नित्या विचारते की आजी, सगळे तर दाराशी उभे आहेत आणि तुम्ही ते वर काय करतात बरं. तेव्हा आता आजी म्हणून जाते की हो का, कशाला आले दाराशी. आणि हो ना, सगळी काही माणसे जमलीत, सगळे खाली जमलेत, गर्दी आहे ना, म्हणलं गर्दीमध्ये नकोय, आणि घरावरून मिरवणूक अगदी छान दिसते आणि म्हणून म्हटलं की वरून बघावं म्हणून. तेव्हा आता नित्या विचारते की आजी, अहो तुमच्या हातामध्ये काय आहे बरं. तेव्हा आजी थोडीशी अशी कावरी बावरी होते आणि माझ्या हातात कुठे काय, आणि हे बघ माझ्या हातामध्ये काही नाही. तर नित्या म्हणते की हातात काय होतं. आजी एक एक हात पुढे करून दाखवते आणि एकेका हातामध्ये माती लपवत असते, आणि हे बघ माझ्या हातात काहीच नाही असं खोटं म्हणते.
आपलं काहीतरी म्हणते आणि खाली बघ किती गर्दी आहे बरं। तेव्हा आता खाली ऐश्वर्या आता म्हणत असते की हे बघा, माफी मागायची असेल तर आमच्या आईंची मागतो, कारण आम्ही हे घर अगदी या संकटातून सावरण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं होतं, म्हणजे अक्षरशः आम्ही स्वतःला गहाण टाकलं, पण त्याचा काही उपयोग नाही झाला, म्हणून थोडंसं रडण्याचं नाटक सुरू करते। बिचाऱ्या आमच्या आईंना तर खूप असा मनस्ताप झाला। तेव्हा ना नित्या ही आजीजवळच उभी राहते। आता आजी विचार करते की आता ही बाया तर इथे उभी आहे, मग ही माती मी खाली जानकीच्या अंगावर कशी टाकणार बरं, म्हणून आजीला आता टेन्शन येते। तेव्हा ऐश्वर्या हात जोडते आणि खाली म्हणत असते की माफी जर मागायची असेल तर मी आईंच्या समोर हात जोडते, बाकी कुणाची मी माफी नाही मागणार। तेव्हा मात्र होतं तर काय मित्रांनो, आता आजीच्या हातातून माती ही सटकते आणि शेवटी ती ऐश्वर्या आणि सारंग यांच्या अंगावर जाऊन पडते, म्हणजे त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना आता इथेच मिळतात। म्हणून आता सर्वांना इतकं हसायला येतं, कारण हे दोघेही आता मातीने भरलेले असतात, सर्वजण मोठमोठ्याने हसतात। आणि आता मात्र ऐश्वर्यानी सारंग पूर्णपणे अगदी मातीमध्ये अगदी चिंब होऊन गेलेले असतात आणि त्यांचे जे काही चेहरे ते अगदी बघून सर्वजण हसतात। आता नित्या सुद्धा हे बघून हसते आणि तिला आता आजीचा प्लॅन कळतो। तर सुमित्रा म्हणते की अगं बाई हे काय, वरती कोण आहे असं विचारते। सर्वजण वर पाहतात। सुमित्रा आजीला बघून विचारते की आई अगं तू वरती काय करतेस। तेव्हा आता आजी म्हणते की अगं ते वाळवण खायला आले होते, आणि परत डोक्याला हात लावून म्हणते की वाळवण टाकायला आले होते। तेव्हा नित्या लगेच आजीला म्हणते की काही कसं बोलतात आजी, खोटं बोलू नका मात्र। नित्या लगेच खाली सर्वांना सांगते की यांच्या हातात मातवीची पिशवी होती आणि ते टांगून काहीतरी त्या करत होत्या। तेव्हा आता आजीची बोलती बंद होते। नित्या म्हणते की आता बोला। तेव्हा सर्वजण वर आजीकडे पाहतच आजी म्हणते की अगं मातीत जी कुंडी मातीत टाकत होते आणि परत म्हणते की माती कुंडी टाकत होते, परंतु चुकून पडली ती काय, जानकी सॉरी बाबा। तेव्हा आता जानकी हसून म्हणते की आजी अहो मी इकडेच उभी आहे आजी, माझ्या अंगावर काहीच पडलेले नाही, मी सेफ आहे, म्हणून ती जेथे उभी आहे तेथे ओरडून आजीला सांगते एकदा तुमच्या गुंडीकडे बघा। तेव्हा मात्र आता आजी म्हणते की माती जानकीच्या अंगावर नाही पडली, मग ही काळुंद्री कोण आहे। तर आजीच्या लक्षात येतं की नक्की गुंडीच्या अंगावर माती पडली आणि डोक्याला हात लावून घेते की अरे देवा, आणि आता माझं काही खरं नाही। म्हणून आता लगेच ही ऐश्वर्या आणि सारंग भामट्यासारखे पाहत असतात। तर जानकी म्हणते की बघितलंस का ऐश्वर्या, अगं चांगलं जर पेरलं मिळते फुलं आणि जर वाईट पेरलं तर मिळते फक्त माती। तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांकडे पाहतात। तर नाना सुद्धा अगदी खुणावून असेच पाहिजे असं म्हणतात। जीजी अक्का म्हणतात की हो ना, शेवटी हा विजय सत्याचाच होतो। ऋषिकेश आणि जानकी आजचा दिवस मात्र तुमचा आहे। तिने कधीही आता रणदिव्यांची साथ नाही सोडली, मनातील सगळं काही कडवटपणा दूर करून तू कायम या घरासाठी धावलीस। खरंच जानकी तू मनाने खरंच खूप मोठी आहेस। आणि ऋषिकेश चला जानकीला घेऊन तू घरात ये। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही आई, या घरामध्ये तिचा अपमान करून तिला घराच्या बाहेर काढलं होतं आणि त्याच घरामध्ये आज मानाने मी तिला परत घेऊन येतोय। तेव्हा मात्र असं नाही जायचं, आता घरात जायचं तर अगदी शानसे जायचं बायको। तर ऋषिकेश आता जानकीला उचलून घेतो आणि उचलून तो आता घरात घेऊन येत असतो। सर्वजण टाळ्या वाजवतात। तर आदित्य सर म्हणतात की ओवी म्हणतात ना ते सच्चे का बोल माला, ओवी म्हणते की झुटे का मोह काला। आता सनई चौघडा वाजायला होतो। जानकी इतकी लाजत असते कारण ऋषिकेशने तिला सर्वांच्या समोर उचलून घेतलेलं असतं। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता गृहप्रवेशाचा कार्यक्रम असतो। तेव्हा जानकी आता खूप छान असा उखाणा घेते, आनंदाच्या झाडाला सुखाची फुलं, घरच्या अंगणात अधीर झाली पावलं। ऋषिकेश रावांसोबत पुन्हा एकदा गृहप्रवेश करते रणदिव्यांच्या घरात। रणदिव्यांची थोरली सून आनंद घेऊ म्हणून जानकी आता माप ओलांडते आणि आत येते, ते पण ऋषिकेशच्या हाताला धरून। तर इकडे ऐश्वर्या आता रूम मध्ये येते आणि आरशामध्ये आपलं तोंड पाहून ती म्हणते की काही दिवस फक्त आता तू सुखाने राहा, परंतु लवकरच आता एक मोठा असा धमाका मी करणार आहे। एवढा मोठा खेळ खेळून तू परत या घरात आल्यावर मी तर शांत नाही बसू शकत। म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश आत येतात। तर आता सौमित्रा आणि अवंतिका म्हणतात की आम्ही गेस्ट रूम मध्ये राहू। जानकी म्हणते की नाही, मी तुम्हाला गेस्ट रूम मध्ये नाही राहून देणार। तेव्हा मात्र आता लगेच जानकी म्हणते की मी नेहमी म्हणजे असं म्हणत असते। तर अवंतिका लगेच बोलून दाखवते की जिथे असतं तर ते तिथेच असायला हवं। तर जानकी म्हणते की रूम मधून बाहेर तुम्ही दोघे नाही जाणार, जे बाहेर जाणार आहे तर ते आहे ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी। मित्रांनो आता जानकीने सारंग आणि ऐश्वर्या दोघांची हकलपट्टी केलेली असते। तर पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।